विस्तार करा. हो. काय करणार सांगा. काय करणार, काय वाजवणार सांगा तुम्ही. कसला म्हणजे कुठल्या यमन रागाचा? राग विस्तार करणार. थांबा. काय प्रॉब्लेम सांग सांग. काही प्रॉब्लेम नाही बाळ. काय काय परत नी पासून बघ, ध पासून बघ, ध पासून. नाही हां ठीक आहे ठीक आहे. नाही प्रॉब्लेम काहीच वाटणार का नाही. नाही मी तुम्ही बरोबर पोहोचण्यापूर्वी मी म्हटलं होतं की एक वेळ ना फुंकरीचा प्रॉब्लेम होतो ना. जवळजवळ सगळ्यांना हा अनुभव येतो. तुम्ही वाजवला, सुरुवातीला वाजली व्यवस्थित, तुम्ही सुरुवातीचा जो विस्तार केला ना त्याच्यात क्वालिटी होती, खूप चांगलं वाजवलं. वरचे स्वर. आणि आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट की त्यांच्या हाताला मध्यंतरी बोटाला प्रॉब्लेम झाला होता, एका बोटाला जखम झाली होती, ते बोट हलत नव्हतं. त्यामुळे जवळजवळ मागच्या 4 महिन्यात त्यांनी क्लासच अटेंड केलेला नाही. 4 नाही, मला वाटतं जास्त, 4 महिने त्यांनी क्लास अटेंड केलेला नाही. त्यांनी हल्ली ह्या 4 महिन्यात त्यांना रियाज करायला वेळ म्हणजे जमला नाही त्या बोटामुळे. 4 महिन्यात बासरी आपण वाजवलेली नाही म्हणून आपण मग परफॉर्म करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर मी त्यांना मुद्दाम म्हटलं की काय बासरी स्टेजवर नाही वाजली तरी चालेल, पण तुम्ही स्टेजवर बसून तुम्हाला परफॉर्म करायचं आहे, नाही वाजलं तर काय बोलायचं ते मी बोलतो, सांगायचं ते मी सांगतो. तर त्याप्रमाणे त्यांनी आता जी वाजवली ती यमनचा विस्तार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी गमक वाजवलं, हे मला खूप आवडलं. विदाऊट गमक त्यांनी विस्तार नाही केला.